नमस्कार मित्रांनो, मी गणेश वनकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर तुम्हाला देखील नामांकित संस्थेमध्ये, खाजगी संस्थेमध्ये मोफत पोलीस प्रशिक्षण मिळू शकतं। सोबत तुमची राहण्यासाठी शासन तुम्हाला दरमहा 10,000 रुपये देणार आहे। पुस्तकांसाठी बाकीच्या खर्चांसाठी 12,000 रुपये, म्हणजे अशी एकूण तुम्हाला 72,000 ची शिष्यवृत्ती मिळणार आहे। परंतु ही शिष्यवृत्ती घेण्यासाठी मात्र तुम्हाला त्यांची परीक्षा द्यावी लागणार आहे। तरी परीक्षा नेमकी कशी असणार आहे, या परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे, अभ्यासक्रम कसा असेल, कोणकोणते विषय असतील, परीक्षेचा कालावधी किती असेल, म्हणजे किती वेळ दिला जाणार आहे, त्याच्यानंतर परीक्षा ऑफलाईन होणार आहे, ऑनलाईन होणार आहे, परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते का, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की जाणून घेण्यास मिळतील। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। बघा, नुकतीच जी आहे तर ती बार्टी आणि आरटी संस्था हे आपले जे मातंग समाज बांधव आहेत तर त्यांच्यासाठी जे आहे मातंग समाज आणि त्याच्या ज्या काही उपजाती आहेत तर त्यांच्यासाठी असतात। आणि हा समाज सोडून बाकीचे जे एससी मधले जे बाकीचे समाज आहेत तर त्यांच्यासाठी जे आहे तर ती बार्टी नावाची संस्था असते। त्याचा लॉंग फॉर्म आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था। आणि ही जी दुसरी आरटी तर ती अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था। तर या दोघांमार्फत पोलीस भरतीचं मोफत प्रशिक्षण दिलं जातं। 72,000 रुपये शिष्यवृत्ती पण भेटते। त्याची जाहिरात जी आहे बघा नुकतीच आलेली आहे बघा। बार्टी व आरटी संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरता पोलीस व सैन्य पदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्याबाबत याचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। तसेच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काय असतं, खूप सारे उमेदवार ग्रामीण भागातून येतात, त्यांची सामाजिक पृष्ठभूमी अशी नसते की त्यांना काही गोष्टी माहिती असतील। म्हणून तुम्हाला जर काही अडचण असेल कागदपत्रांसंदर्भात या स्कॉलरशिप संदर्भात तर तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क साधू शकतात। आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमचा नंबर आहे तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल आहे। तसेच एक गुगल फॉर्म पण आपण दिलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली, तर तो गुगल फॉर्म तुम्ही अवश्य एकदा भरावा। तुमचे जे काही प्रश्न असतील गुगल फॉर्म मध्ये सांगा आणि त्यासोबतच तुम्ही आमच्याशी जे आहे या नंबरद्वारे संपर्कही करू शकतात काही वाटलं तर। बघा, कोणते विषय असतात आता मला सांगा की प्रशिक्षण पोलीस भरतीचं आहे, तर असं तर नाही होणार ना की तुम्हाला युपीएससीचं प्रश्नपत्रिका असेल किंवा युपीएससीचा सिलेबस असेल। पोलीस भरतीचं प्रशिक्षण आहे तर पोलीस भरतीचे सब्जेक्ट, पोलीस भरतीचाच विषय, पोलीस भरती सारखेच प्रश्न तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहे। म्हणजे 4 विषय असतात बघा। अंकगणित हा विषय असतो, सामान्य ज्ञान सोबत चालू घडामोडी विचारलं जातं, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण। इथं इंग्रजी हा विषय नसतो हे लक्षात घ्या। आणि याच्यासाठी 12वी पास उमेदवार पाहिजे। कोणता उमेदवार पाहिजे? 12वी पास। आणि प्रश्न देखील याच्या पुढच्या लेवलचे नसतात, एकदम सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातात। कसे प्रश्न असतात काय या सगळ्यांविषयी माहिती मी तुम्हाला देणार आहे। बघा, 4 विषय झाले, ह्या अंकगणित आहे, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण। हे आपल्याला एवढे 4 विषय जे आहेत तर ते इथं बघायला मिळतात। ओके, तसेच लक्षात घ्या की या विषयांची तयारी करून घेण्यासाठी आपण जे आहे एक बॅच लॉन्च केलेली मित्रांनो, सामायिक प्रवेश परीक्षा बॅच। आणि या बॅचची फी फक्त 1 रुपये असणार आहे। तर ते 1 रुपये आपण फक्त तो ऍपचा एक टेक्निकल इश्यू असतो म्हणून तुमच्याकडनं आपण 1 रुपये ॲज अ टोकन अमाऊंट म्हणून जे आहे तर ते घेत आहेत। तर मी जेवढे विषय सांगितले तर त्या सर्व विषयांची परिपूर्ण तयारी तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत। याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन मिळेल, परीक्षेची तयारी करून मिळेल। इव्हन दो याच्यामध्ये आपण ॲज इट इज ज्या पद्धतीने टेस्ट होते ना तर ते पण प्रश्न आपण याच्यात टाकणार आहोत। आम्ही काय करणार आहोत की जे मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी ज्यांनी परीक्षा दिलेली ते खूप सारे विद्यार्थी आमच्याकडे मागच्या वर्षी प्रशिक्षणाला होते इग्नाइट अकॅडमी मध्ये, तर त्यांच्याशी संपर्क साधून खूप सारे प्रश्न आमच्याकडे आहेत। त्या प्रश्नांची आम्ही टेस्ट सिरीज बनवणार आहोत आणि ती टेस्ट सिरीज तुम्हाला इथे उपलब्ध करून देणार आहोत। आणि हे सगळं 1 रुपयात तुमच्यासाठी असणार आहे। म्हणून तुम्ही हा कोर्स आत्ताच जॉईन करून ठेवा। त्यासोबतच हा नंबर आहे आपला, काही प्रॉब्लेम आला या नंबरला आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधा। चला तर बघूया। बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, 4 विषय सांगितले। पुन्हा नेमका परीक्षेचा पॅटर्न काय असतो लक्षात घ्या। अंकगणित याच्यावर 25 प्रश्न येतात आणि 25 गुणांसाठी, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी यांच्यावर 25 प्रश्न 25 गुणांसाठी, बुद्धिमत्ता चाचणी 25 प्रश्न 25 गुणांसाठी, मराठी व्याकरण 25 प्रश्न 25 गुणांसाठी, असे 100 प्रश्न 100 गुणांसाठी आपल्याला इथे जे आहे तर ते बघायला मिळतात। अशा पद्धतीने पॅटर्न असतो। म्हणजे तुम्हाला काय कळलं की 1 प्रश्न इज इक्वल टू 1 गुण आहे तुमचा, ज्या पद्धतीने परीक्षेत असतो। त्यासोबतच इथं कोणतेही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही, म्हणजे सगळेचे सगळे 100 सोडून यायचे, एकही प्रश्न सोडायचा नाही, काही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही। जय माता दी असलं तरी चालेल, पण ही वेळ तुमच्यावर येणार नाही जर तुम्ही आपल्या या कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण तयारी केली तर। पुढे परीक्षा मराठीतून होणार आहे, इंग्रजीचा काही संबंध नाही। परीक्षेसाठी 1.5 तास म्हणजे 90 मिनिटे वेळ मिळणार आहे तुम्हाला, चांगला वेळ मिळणार आहे।
परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपाची होणार आहे, ऑफलाईन नाही, ऑनलाईन कम्प्युटरवर होणार आहे. 100 प्रश्न असतील, जितके जास्तीत जास्त बरोबर येतील त्या पद्धतीने तुमची रँक ठरवली जाणार आहे, हे लक्षात घ्या. आणि परीक्षेमध्ये एमसीक्यू टाईप असणार आहे, म्हणजे एक प्रश्न असेल त्याच्यासोबत तुम्हाला 4 पर्याय जे आहेत तर ते बघायला मिळतील. अभ्यासक्रम सांगण्याआधी नेमके कशा प्रश्न विचारले जातात तुम्हाला सांगतो. हे ऍक्च्युअली प्रश्न आलेले होते डायरेक्टली की भारतीय राज्यघटनेत एकूण किती शेड्यूल्स असतात, तर असा हा प्रश्न होता. आणखी एक प्रश्न होता, पृथ्वीवरील वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते. तर अशा पद्धतीने एकदम बेसिक प्रश्न जे आहेत तुम्हाला विचारले जातात. अभ्यासक्रम हा पूर्ण अभ्यासक्रम आहे, एकदा याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि या सगळ्या अभ्यासक्रम आपण आपल्या या कोर्समध्ये संपूर्ण तुमचं कव्हर करून देणार आहोत. जसं की अंकगणित म्हटलं तर त्याच्यात संख्या ज्ञान व प्रकार, लसावी मसावी, दशांश अपूर्णांक, वर्गमूळ घनमूळ अशा पद्धतीने असतात. त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, तर हे सगळे टॉपिक जे आहेत तर ते इथं विचारले जातात. तर हा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला इथं बघायला मिळतो. तर अशा पद्धतीने हा परीक्षेचा पॅटर्न असतो. ज्या पद्धतीने पोलीस भरतीची परीक्षा होते त्याच पद्धतीने रचना असते. इव्हन दो पोलीस भरतीच्या परीक्षेपेक्षा याची डिफिकल्टी लेवल थोडी कमी असते मित्रांनो, आणि हा पेपर थोडासा सोपा असतो, आता मला सांगा, पोलीस भरतीसारखा ऍक्च्युअल पेपर बनवायचा असता आणि एखादा पोरगा हा पेपर पास होऊ शकतो, तो डायरेक्टली पोलीस भरती पास होऊन जाईल ना, मग त्याला या परीक्षेचा लाभ कस काय. म्हणून काय केलं जातं की बार्टी आरटी ज्या काही संस्था असतात ते प्रश्नपत्रिका काढताना जी तुमची ओरिजिनल प्रश्नपत्रिका असते, ओरिजिनल डिफिकल्टी लेवल असते पोलीस भरतीची, त्याच्यापेक्षा खूप खाली ते प्रश्न ते विचारत असतात. कारण की ग्रामीण भागातून विद्यार्थी येतात, त्यांचा पाहिजे तेवढं प्रशिक्षण नसतं, अभ्यास त्यांचा झालेला नसतो, त्याच्यासाठीच ते क्लास लावण्यासाठी येत असतात. म्हणूनच प्रश्नपत्रिका एकदम सोपी असते. थोडंसं व्यवस्थित जर तुम्ही अभ्यास केला ना तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील आणि ही तुम्हाला 72,000ची शिष्यवृत्ती देखील जी आहे तर ती मिळू शकते. आणि या शिष्यवृत्तीच्या दरम्यान तुम्हाला काही प्रॉब्लेम आलेस, आमचा नंबर आहे, आम्ही एक अधिकृत संस्था आहोत, इग्नाइट अकॅडमी. हे बार्टी, टार्टी तसेच शासनाच्या ज्या इतर काही संस्था आहेत त्यांच्या मान्यताप्राप्त संस्था आहोत. आमच्या बरोबर मागच्या वर्षी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे, कंप्लीट केलेलं आहे, तर तो देखील आमच्याकडे अनुभव आहे. म्हणून तुमच्या काही समस्या असतील तुम्ही आम्हाला फोन करू शकतात. तसेच आमचा गुगल फॉर्म पण दिलेला आहे, तर त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकतात. आणि कमेंट बॉक्स मध्ये पण तुमचे प्रश्न सांगत चला, कारण की हे व्हिडिओ मी आणि आमची टीम ही स्वतः बघत असते आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून आपण काही व्हिडिओ सिरीज असतील तर त्याच्यामध्ये नक्की उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि हा जो कोर्स आहे तर हा कोर्स जास्तीत जास्त उमेदवारांनी जॉईन करून घ्या, कारण की या एका कोर्स मधून तुमचं ती संपूर्ण स्कॉलरशिपची तयारी जी आहे तर ती होऊन जाणार आहे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.